मी कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यात इतकी दुःख का, हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात कधीतरी येतोच. चांगली माणसं अनेकदा संकटात सापडतात तर चुकीची वागणारी माणसं सुखात दिसतात. मग खरंच कर्माचं फळ मिळतं का? मिळत असेल तर ते कधी मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर देणारी ही श्री स्वामी समर्थांची हृदयस्पर्शी कथा आहे. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटच्या काही क्षणात तुम्हाला कर्माचं असं सत्य समजेल जे कदाचित आजपर्यंत कोणीच सांगितलं नसेल. अक्कलकोटजवळच एक छोटंसं गाव. त्या गावात गोविंद नावाचा एक तरुण राहत होता. स्वभावाने प्रामाणिक, कष्टाळू आणि देवभक्त. रोज सकाळी उठून देवपूजा करायचा, आई-वडिलांची सेवा करायचा आणि दिवसभर मेहनत करून संसार चालवायचा. पण इतकी चांगलं कर्म करूनही त्याच्या आयुष्यात संकटं कधी कमी होत नव्हती. शेतीत नुकसान, व्यवसायात तोटा, घरात आजारपण, काय अनेक लोकांकडनं अपमान. गोविंदाच्या मनात हळूहळू राग साचू लागला. एके दिवशी तो म्हणाला, देवा, मी कुणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? चुकीची माणसं सुखात आहेत आणि मी मात्र रोज परीक्षा देतोय. गावातील एका वृद्धाने त्याचं बोलणं ऐकलं आणि शांतपणे म्हणाला, बाळा, या प्रश्नाचं उत्तर फक्त श्री स्वामी समर्थच देऊ शकतात. अक्कलकोटला जा. दुसऱ्याच दिवशी गोविंद अक्कलकोटकडे निघाला. दीर्घ प्रवासानंतर तो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पोहोचला. स्वामी एका वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. गोविंद त्यांच्या चरणी पडला. स्वामी, माझं एकच दुःख आहे. मी चांगली कर्म करतो तरी मला दुःखच का मिळतं? स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं पण उत्तर दिलं नाही. त्याऐवजी त्यांनी जवळ पडलेलं एक आंब्याचं बी त्याच्या हातात ठेवलं. बी घे, गावात जाऊन लाव. गोविंदाला काहीच समजलं नाही, पण स्वामींची आज्ञा आहे म्हणून तो बी घेऊन परतला. त्याने घराजवळील बी लावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो धावत झाड पाहायला गेला, पण तिथे काहीच नव्हतं. तिसऱ्या दिवशीही नाही. आठवडा गेला, महिना गेला, तरी काहीच बदल नाही. तो पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी, बी लावलं पण अजून झाड आलं नाही. स्वामी हसले, इतक्या लवकर फळ हवंय? गोविंद शांत झाला. स्वामी पुढे म्हणाले, बी जमिनीखाली आधी मुळं तयार करतं. वर काही दिसत नाही म्हणून काम थांबत नाही. योग्य वेळ आली की ते अंकुर बाहेर येतो. गोविंदा विचारात पडला, पण त्याला अजूनही त्याच्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर मिळालं नव्हतं. काही महिने गेले. बी छोटंसं रोप बाहेर आलं. गोविंदा रोज त्याला पाणी घालू लागला, पण फळ काही येईना. एक दिवस त्याचा मित्र त्याला म्हणाला, इतकी वर्ष झाली, अजून एकही आंबा नाही. वेळ वाया घालवू नकोस. क्षणभर गोविंदाच्या मनातही तसाच विचार आला, पण त्याला स्वामींचे शब्द आठवले. तो शांत राहिला. वर्षामागून वर्षे गेली. एक दिवस तेच रोप मोठं झाड बनलं आणि अखेर त्याच्यावर गोड गोड आंबे लागले. गोविंद आनंदाने भरून गेला. तो पुन्हा स्वामींकडे धावत गेला. स्वामी त्याला पाहताच म्हणाले, आता समजलं का? गोविंद नम्रपणे म्हणाला, हो स्वामी. बी लावल्यानंतर लगेच फळ मिळत नाही. आधी मुळं वाढली, मग झाड वाढलं आणि शेवटी फळ आलं. स्वामी शांत स्वरात म्हणाले, हेच कर्माचं रहस्य आहे. प्रत्येक कर्म हे एका बियासारखं असतं. चांगलं कर्म केलंस म्हणून त्याच दिवशी सुख मिळेलच असं नाही. वाईट कर्म केलंस म्हणून त्या क्षणी शिक्षा मिळेलच असंही नाही. प्रत्येक कर्म योग्य वेळेची वाट पाहत असतं. गोविंदा मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, आज जे दुःख भोगतो आहेस ते कदाचित पूर्वीच्या कर्माचं फळ असेल आणि आज जी चांगली कर्म करतो आहेस त्याचं सुख योग्य वेळी नक्की मिळेल. निसर्ग कधीही हिशोब चुकवत नाही. हे शब्द ऐकून गोविंदाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या मनातील सर्व राग विरघळून गेला. तो पूर्वीपेक्षा अधिक श्रद्धेने चांगली कर्म करू लागला. काही वर्षांनी त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. शेती भरभराटीला आली. घरात आनंद नांदू लागला. लोक त्याचा आदर करू लागले. पण सर्वात मोठा बदल बाहेर नव्हता, तो त्याच्या मनात झाला होता. आता तो संकट आलं तरी घाबरत नव्हता, कारण त्याला खात्री होती, चांगल्या कर्माचं फळ उशिरा मिळू शकतं पण कधीच वाया जात नाही आणि वाईट कर्माचं फळ उशिरा मिळालं म्हणून ते टळतही नाही. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, कारण परमेश्वराच्या दरबारात प्रत्येक कृतीची नोंद होते. कोणाचंही वाईट करून मिळवलेलं सुख फार काळ टिकत नाही आणि निस्वार्थ भावनेने केलेली चांगली कर्म कधीच निष्फळ जात नाहीत. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात संकटं असतील तर निराश होऊ नका. आजचा संघर्ष हा कदाचित जुन्या कर्मांचा हिशोब असेल, पण उद्या तुम्ही प्रामाणिकपणे, प्रेमाने आणि श्रद्धेने केलेली प्रत्येक चांगली कृती उद्याच्या आनंदाचं बीज ठरते. लक्षात ठेवा, बी जमिनीत दिसत नाही म्हणून ते मरत नाही, ते शांतपणे वाढत असतं. तसंच चांगल्या कर्माचं फळ दिसत नाही म्हणून ते मिळणारच नाही असं कधीच नसतं. योग्य वेळ आली की नियती स्वतःच ते तुमच्या हातात ठेवते. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, चांगली कर्म करत राहा आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नका, कारण कर्माचा न्याय उशिरा होऊ शकतो पण तो कधीच अन्याय करत नाही. श्री स्वामी समर्थ. कशी वाटली आजची कथा तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.